महाराष्ट्रामध्ये एक सरोवर आहे जे पृथ्वीवरचं नाही, त्याची माती, त्याचं पाणी, त्याची ऊर्जा सगळ्या या जगातलं नाहीच आहे असं विज्ञानाला वाटतं. नमस्कार मित्रांनो, मिस्टेरियस मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक असं रहस्य जे शास्त्रज्ञांनाही गोंधळामध्ये टाकतं. ते म्हणजे काय तर लोणार सरोवर. आता हे लोणार सरोवर नक्की तयार कसं झालं तर 50,000 वर्षांपूर्वी एक प्रचंड वेगाने येणारी उल्का ही पृथ्वीवर कोसळली. तिचा वेग हा जवळजवळ 90,000 किलोमीटर पर हवर एवढा होता. आता याच्या धडक्याने काय निर्माण झालं तर 1.8 किलोमीटर व्यासाचं एक सरोवर निर्माण झालं. 500 मीटर खोल क्रेटर आणि आजूबाजूला उंच भिंती, गोलाकार परिपूर्ण आकार अशी पृथ्वीवरची असलेल्या या लोणार सरोवराची रचना होती. आता विज्ञानाला समजत नसलेल्या काही गोष्टी आहेत. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे पाण्याची रचना. याची pH व्हॅल्यू ही 10पेक्षा जास्त आहे. खारट प्लस क्षारीय पाणी, त्यानंतर DNA बदलवणारे सूक्ष्मजीव आणि सूर्यप्रकाशात यांचा रंगसुद्धा बदलतो. पृथ्वीवर नसणारे खनिज या लोणार सरोवरामध्ये सापडून येतात. यामध्ये लोणारच्या मातीमध्ये मॅस्केलिनाइट या नावाचं खनिज सापडतं. ते फक्त उल्कापातामुळेच तयार होतं. यानंतर बर्ड कंपासेटर, इथे पक्ष्यांना दिशाभान बिघडतं कारण सरोवराचा मॅग्नेटिक फील्डच वेगळा आहे. आता याचं प्राचीन ग्रंथ काय सांगतात तर स्कंद पुराणामध्ये लोणारचा उल्लेख वैतालिक तळे असा होतो. इथे विश्वामित्रांनी असुरांचा वध केला अशी कथा आहे. स्थानिक लोक सांगतात की इथे रात्री विचित्र प्रकाश सुद्धा दिसतो. पाणी अचानक हिरवं निळं होतं आणि सरोवराच्या वर ड्रोन फ्लाय केल्यावरती कंपास फिरतो. हे सगळं विज्ञानाला अजूनही स्पष्ट नाही. आता परग्रहवासियांचा हा प्रयोग आहे का असं काही वैज्ञानिकांना वाटतं. तर काही वैज्ञानिक एलियन हिप्नोटिसिस असं या लोणार सरोवराला मानतात. यामध्ये मॅग्नेटिक ॲनोमली म्हणजे अर्थ पॅटर्नपेक्षा वेगळे असलेले हे पॅटर्न्स, त्यानंतर पाण्यात अननोन मायक्रोब्स, मॅस्क्युलिटिन मोठ्या प्रमाणात आणि सरोवराचा शेप एकदम परफेक्ट सर्कल. काही संशोधकांना वाटतं हे उल्कापात नसून कंट्रोल लँडिंग असू शकतं. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नैसर्गिक रहस्य आहे. शास्त्र, इतिहास आणि लोककथा तिघेही वेगवेगळं सांगतात. तुमच्यामध्ये लोणार उल्कापाताचं रहस्य काय आहे की अजून काहीतरी यामध्ये मोठं सत्य दडलेलं आहे? तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.